नमस्कार, मी आशिमा मित्तल, जिल्हा अधिकारी जालना. एक खूप महत्वपूर्ण विषयाबद्दल जालन्यातील सर्व नागरिकांसोबत बोलू इच्छिते. आपल्याला माहिती आहे की जालना जिल्ह्यामध्ये बरेच ठिकाणी पेट्रोल पंपवरती खूप मोठ्या प्रमाणावरती रांगा उभा आहे आणि लोकांना असं वाटत आहे की कुठेतरी पेट्रोल आणि डिझेलची कमतरता आहे. तर मी त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याकडे कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. जे आपल्याला कमतरता वाटत आहे त्याचे कारण आहे की लोक आता 4 गुना 5 पटीने पेट्रोल आणि डिझेलचा वापर करत आहे किंवा भरत आहे, म्हणून आपल्याला कमतरताचा आभास होत आहे. अगोदर आपल्याकडे 240 KLच्या सप्लाय व्हायचे आणि ते आपल्याकडे पूर्ण जालना जिल्ह्यासाठी परिपूर्ण प्रमाणे आपण त्याचा वापर करायचे. पण आता काय झालेलं आहे की आपल्याकडे जे सप्लाय आहे ते 600 KL पेक्षा जास्त आहे, तरीही ते पूर्ण पडत नाही, कारण आपल्याकडे डिमांड खूप वाढलेली आहे. तर कुठल्याही प्रकारची सोशल मीडियावरती जे काही सुरू आहे त्याच्यावरती विश्वास न ठेवता आपण सप्लाय आपल्याकडे पुरेसा आहे असं समजावा आणि आपण काय करू शकतात त्याच्याबद्दल पण मी बोलू इच्छिते की आपण स्वतःसाठी सुद्धा जेवढा आपल्याला गरज असेल तेवढाच पेट्रोल आणि डिझेलचा वापर करा. जास्त साठा करू नका आणि घाबरू नका, पॅनिक होऊ नका, कारण त्याच्या कुठल्याही प्रकारचे कारण नाहीये. आपल्याकडे रिफिलिंग कंटिन्युअसली सुरू आहे. तर मी सगळ्यांना हेच परत आवाहन करते की आपण पॅनिक होऊ नका आणि जेवढा पेट्रोल डिझेलची गरज आहे तेवढाच पेट्रोल डिझेल वापरा आणि आरामात आपला काम सुरू ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.